अरे तो दुसरा पांड्या, हा हा हार्दिक पांड्याचा भाऊ. याच ओळखीमुळे बराच काळ साईड रोल मध्ये राहिला. दोन भाऊ कृणाल हार्दिक वयाच्या 16व्या वर्षी मॅगी खाऊन क्रिकेट खेळलेत. परिस्थिती इतकी बिकट की दोन्ही भावांकडे मिळून एकच बॅट होती. एकदा ती बॅट हार्दिक कडून तुटली तेव्हा कृणालला मित्राकडून बॅट उसनी घेऊन क्रिकेट खेळावं लागलं. वयाच्या 23व्या वर्षी कृणालसाठी जॉब चालून आला होता. त्यावेळेला घरचे म्हणले जॉब घे, आणि त्याच वेळेला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ट्रायलसाठी पण पत्र आलं होतं. जॉबचं पत्र कृणालने फाडून टाकलं आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी खेळायला गेला. याला साईड रोल नाही, मुख्य नायक म्हणतात. दोन्ही भाऊ चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी खेळायचे. हार्दिक पांड्याला सगळे हिरो म्हणायचे, पण कृणाल हा तर बॉल वाचायसाठी टाकतो म्हणायचे. पण तोच कृणाल पांड्या 2017च्या फायनल मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला. 2025ला जेव्हा आरसीबीने पहिल्यांदा ट्रॉफी उचलली त्यावेळेला प्लेअर ऑफ द मॅच ठरला. 17 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. 17 वर्ष आरसीबीने ज्याची वाट पाहिली तो प्रवास पूर्ण करून दिला कृणाल पांड्याने. कालच्या मॅच मध्ये पण भरपूर दुखापत जाणवत होती. अंगावर बॉल लागत होते, तरी देखील शेवटपर्यंत लढत राहिला. कारण त्याला माहिती होतं हा सामना किती महत्वाचा आहे. समोर तीच मुंबई इंडियन्स होती ज्यांनी तुम्हाला सोडलं होतं. त्याच कृणाल पांड्याला काल क्रॅम्पवरती क्रॅम्प येत होते. बॉल अंगावर येऊन लागत होते. अंगाचे हाल बेहाल झाले होते, पण आपल्या टीमसाठी तो लढत राहिला. मुंबई इंडियन्स आणि विजयाच्या मध्ये एक भिंत बनून राहिला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला सामना जिंकून दिला आणि कालच्या सामन्याचा हिरो ठरलाय कृणाल द ऑलराऊंडर पांड्या.